सोनाली चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आणि माझं पिगमेंटेशन हे बघा परत थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी फेड होतं आणि परत ते असं डार्क व्हायला लागतं। आणि मला माझ्या डर्मेटॉलॉजिस्टने जी त्यांनी मला रिव्हेलाचं सनस्क्रीन इंटेड सनस्क्रीन आहे SPF 50 आणि लास्ट 1 इयर पेक्षा जास्त काळ झाला असेल आय थिंक मी ते वापरते। पण यावेळेस प्रतीक ऑर्डर करायला गेला ना तर ते प्रिस्क्रिप्शन मागत होतो अमेझॉनवर आणि प्रिस्क्रिप्शन मी काही जपून ठेवलेलं नाहीये। तर 4-8 दिवस झाले माझ्याकडे सनस्क्रीन नाहीये तर परत लगेच असं थोडंसं दिसायला लागलंय। आता आज आहे सोमवार, माझा आहे उपवास। प्रशांतजी सकाळीच गेले डब्याला भोपळ्याची भाजी आणि पोळी घेऊन। खूप भोपळे दिसले मला 4-5 घरामध्ये। त्यांना म्हटलं एवढे भोपळे कुठून आणले? ते बोलले साईटवर कोणीतरी दिले। म्हटलं आपण तुम्ही घेतले का? आपण म्हणजे एवढं भोपळा हा हेल्थसाठी खूप चांगला असतो आणि तुम्हाला ऐकून विशेष वाटेल एकेकाळी प्रशांतजी आणि मी रोज झोपेतून उठल्यानंतर अर्धा लिटर भोपळ्याचा ज्यूस प्यायचो त्यावेळेस वेट लॉससाठी। आणि नंतर मग अशा 1-2 केसेस घडल्या होत्या। इव्हन आदेशना पण तुम्हाला जर माहीतच असेल कुठला त्यांचा तो एक कार्यक्रम खूप फेमस आहे बघा, होम मिनिस्टर आय थिंक। मी नाही बघत कधी पण ऐकून आहे। तर त्यांनाही त्याचा त्रास झाला होता की त्यांच्या मिसेसला असं काहीतरी मी ऐकलेलं आहे। तर आम्ही बराच काळ लॉकी ज्यूस पित होतो वेट लॉससाठी। झालं नाही हा भाग वेगळा तेव्हा त्या ज्यूसनी तरी। तर पण भाजी वगैरे विशेष होत नाही आणि छान होते त्याची। खूप सगळे ते बोलले की साईटवर कोणीतरी गाडीत ठेवून दिले, मी पाहिलं पण नाही म्हणे। तर खूप सगळे भोपळे होते। तर भोपळ्याची भाजी आणि पोळी घेऊन प्रशांतजी गेलेली आहे। आता मी वरती जी माझी मैत्रीण आहे स्वाती तिच्याकडे चाललीये, तिला फराळ घेऊन चाललीये मी। आणि मी नसताना ती बरीच आजारी होती, ऍडमिट वगैरे होती। तर माझे सगळे घरातले कामं वगैरे सगळे करून झाले, माझ्याकडे फ्री टाइम आहे तर तिला कॉल केला होता। कारण कोणाच्याही घरी एकदम जाऊन लागणं मला नाही योग्य वाटत, कारण की कोणाचा रेस्ट करायचा टाइम असतो, कोणाचं काही काम असू शकतं, शेड्यूल असू शकतं। म्हणजे वैयक्तिक कधी कधी होतं ना आपण खूप काही महत्वाचं काम करतोय ना, आणि कोणी आलं तर कुठंतरी असं आपल्याला वाटतं की अरे काश यांनी इन्फॉर्म केलं असतं आधी। तर म्हणून मी सरप्राईज एक वेगळा भाग आहे। पण मी तिला मेसेज केला होता तर ती बोलली ये काहीच प्रॉब्लेम नाही, अरे यार आजा कितने दिनों से तर मिले नाहीये। तर मी आता फराळा घेऊन वरती चालले स्वातीकडे, तिला फराळा देते आणि तिच्या तब्येतीची चौकशी करते। आणि ऑलमोस्ट 1 महिना झाला असेल आमची भेट होऊन, तर तिला भेटून 1-2 तास तर समजून चला की आमच्या गप्पा होणार आणि मग मी येणार। आता 2 वाजत आले तर मी फ्री आहे, ती फ्री आहे। आता आम्ही दोघी मैत्रिणी एकत्र खूप सगळ्या गप्पा मारू आणि मग मी घरी येईल। प्रशांतजींसाठी घरून फराळ घेऊन आलेली आहे, स्वातीसाठी येताना घेऊनच आली आहे बेसनचे लाडू, करंजी, शंकरपाळे आणि चिवडा। ते मी आता स्वातीसाठी घेऊन चालले। तिचा फोन येऊन गेला की चहा ठेवलाय लवकर ये असं। आणि स्वाती माझ्या एकच फ्लोअर वरती राहते त्याच्यामुळे मी शॉर्टकट मारते। हा जो इथे डोर आहे ना याच्यानेच जाते, थोड्याशा पायऱ्या चढल्या तर तेवढाच माझा व्यायाम होईल लिफ्टने जाण्यापेक्षा। बऱ्याच दिवसापासून वर्कआउट माझं बंद आहे, बरंच वेट गेन झालेलं आहे। हाय वाव बहुत सुंदर है। आणि ही स्वातीच्या मुलीने बनवलेली रांगोळी तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे, मस्त। और ये है स्वाती हिने छान असे हिच्या घराच्या बाहेर बरीच जागा आहे ना तर हिने खूप सगळे असे प्लांट्स ठेवले तर छान वाटतं। बराच मोठा पॅसेज यांना मिळतो म्हणून 8 दिवस झाले तरी रांगोळी बघा किती छान आहे। और बता कैसी हो? बढ़िया हूँ, तू आजा। अच्छा बेसन का। आणि स्वातीला काही माहिती नव्हतं माझा उपवास आहे तर तिने हे क्या बोलते हैं इसको? कटलेट्स बेसनचे कटलेट बनवून ठेवले। इथे चहा रेडी आहे परंतु माझा उपवास आहे तर मी हे खाऊ नाही शकत आणि आता आम्ही चहा पितो। 2 वाजता मला स्वातीने कॉल केला होता आणि मी 2 वाजता स्वातीच्या घरी आले आणि आता वाजलेले आहेत 5। मी निघायच्या आधी घरातून बोलले की आता 1-2 तास आम्ही गप्पा मारू, पण आम्ही 3 तास गप्पा मारल्या आहे। हे बघा आमच्या नॉनस्टॉप गप्पा चालल्या आहे। आणि स्वाती काय मला जाऊ द्यायला तयार नाही, स्वाती सांगते रुक जा अभी रुक जा। लेकिन आता मी निघते कारण की प्रशांतजी 6 नंतर येतात, आता त्यांना असं वाटतं की मी नसताना स्वयंपाक करून ठेवायला पाहिजे, मग आल्यानंतर मला वेळ द्यायला पाहिजे। तर आता मी जाते, डिनर वगैरे बनवून ठेवते ते येईपर्यंत। स्वाती का आम्ही असं आमच्या गप्पा कधी संपणारच नाही। और 3 घंटे बाद भी मैं अपने घर नहीं जा रही हूँ क्योंकि स्वाति ने फिर से चाय चढ़ा दी है। चाय पी के फिर जाऊंगी
मिले भी तो बहुत दिनों बाद है। हाँ 1 महीने बाद मिले हैं, इसलिए वो बोली और एक बार चाय पी। 1 महीने का कोटा पूरा कर। हाँ हमने पूरे 1 महीने का कोटा पूरा किया। भैया की ऑफिस कॉल चल रही है शायद। आणि हिच्याकडे खूप छान प्लांट लावलेले बाल्कनीमध्ये मस्त। घर पण तिचं छानच आहे, एक दिवशी दाखवेल पूर्ण। स्वाती खूप फिक्की चहा खूप छान करते, पण फिक्का असतो आणि मी एक्स्ट्रा साखर टाकून घेतली कारण मला गोड चहा प्यायला आवडतो। हे बघा एक्स्ट्रा साखर टाकायला लावली तिला माझ्या चहामध्ये। बाहेरचा मोसम बघा, म्हणजे असं ना संध्याकाळ झाल्यावर हवा खूप छान येते इथून, पण असं अंधार अंधार झालं। इकडे बघा कॉरिडॉर मध्ये बघून तुम्हाला कळेल तर 4:15 वाजले फक्त, परंतु बाहेर असं वातावरण असं झालंय ना, त्याच्यामुळे असं अंधार अंधार झालंय की लाईट्स लागलाय लिटरली। आणि हे माझं घर, प्रशांतजींनी वरचं तोरण लावलं नाही, वरचंही लावलं होतं ॲक्च्युली त्यांनी, त्याची रिंग तुटून गेली आणि हे साईडचे त्यांनी लावले होते। मी 2 वाजता गेली आणि मी जाताना बोलली बरं तरी मी ते शूट का राहू दिलं की 2 तास आम्ही गप्पा मारू, पण लिटरली आता 5:30 वाजले। तर मैत्रिणी जेव्हा गप्पा मारतात तेव्हा वेळ कुठे निघून जाते कळत सुद्धा नाही। 3.5 तास गेले पण आम्हाला कळलं सुद्धा नाही। मी तिला केव्हाची सांगते मी जाते मला स्वयंपाक करायचे, मला भाजीला घ्यायला जायचंय। तिने मला भेंडी काढून दिली फ्रीज मध्ये की तू भाजी घेऊन जा, पण पहिले चहा पिली, नंतर ऍपल खाल्लं, परत भैया आले तर परत चहा पिला, परंतु ती काय मला येऊ द्यायला तयार नव्हती। आमच्या गप्पाच काय संपत नव्हत्या आणि आता 5:30 वाजलेत, आता मला स्वयंपाक करायचा आहे। प्रशांतजींना असं वाटतं की मी नसतो तोपर्यंत तू स्वयंपाक करून घे आणि मी आलो की मग माझ्या बरोबर टाइम स्पेंड कर। पहिल्यापासून त्यांचं नेचर असंच आहे, त्यांचं म्हणणं असं असतं की तुला काय काम करायचं ते तुम्ही नसताना कर, ते असले की आपण त्यांच्या बरोबरच बसून राहायचं, ते काय सांगतात ते ऐकायचं, त्यांच्याशी गप्पा मारायच्या, त्यांना खूप आवडतं। तसं तुमच्या पण मिस्टरांना असंच आवडतं का त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करायला? इव्हन काल तर लिटरली त्यांनी, चला काल माझा फर्स्ट डे होता आणि मला असं ओटा वगैरे तसाच ठेवायला बिलकुल नाही आवडत, पण ते रात्री मला असं काय होतं यार माझ्यासाठी, जाऊ दे ना 1 दिवस राहिला ओटा, तसा तर काय फरक पडणार आहे, ऑलरेडी मॅचमुळे मूड खराब होता। मी पण नंतर विचार केला ठीक आहे चला जाऊ द्या, म्हटलं आपण 3 आठवड्यानंतर आलोय, आपणही त्यांच्या भावना समजायला पाहिजे नाही का। आणि मी तशाच राहू दिला ओटा आणि त्यांच्याशी गप्पा मारत बसले। ते साईडचे विषय सांगता, इकडचे तिकडचे विषय सांगता आणि त्यांना आवडतं सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करायला। तर चला आता 5:30 वाजले, आता मी हेअर पॅक करून घेते, देवाजवळ दिवा लावून घेते आणि स्वयंपाकाला लागते आणि स्वयंपाक करून घेते। लुक ॲट धिस गाईज, सॉरी पण मला प्रचंड भूक लागली होती आणि म्हणून मी गरम गरम पिठला भात अशा पद्धतीने मला वाढून घेतला आणि मी जेवण करत आहे, कारण की प्रशांतजींना कॉल केला होता आणि ते लेट होणार आहे आणि पिठलं हे गरम गरमच टेस्टी लागतं, म्हणून मी हे इथे माझं जेवण करत आहे, उपवास सोडते। प्रशांतजींना थोडंसं हेल्दी देऊ असा विचार केला आणि त्यांच्यासाठी बनवल्या 2 नाचणीच्या भाकरी। त्यांना खूप जास्त गरम जेवण आवडत नाही, परंतु ते आल्यानंतर बनवायचा विचार केला तर त्याच्यावरही ते चिडतात कारण त्यांना खूप भूक लागलेली असते। तर मी आता या भाकरी करून ठेवल्या, माहित नाही आता प्रशांतजी कधी येतील आणि कधी या भाकरी या पिठल्याबरोबर एन्जॉय करतील। जसं की तुम्ही बघितलं मी माझ्या फ्रेंडकडे 3-3.5 तास बसली जवळजवळ। तर आता आपल्या ज्या मैत्रिणी असतात आपण त्यांच्याशी जगाचं राजकारण नाही बोलत नाही का, आपल्या मैत्रिणींशी आपण आपले विषय बोलतो, आपल्या मुलांचे विषय, आपल्या घरच्यांचे विषय, कोणी सासरचे बोलत असेल, कोणी माहेरचे बोलत असेल किंवा आपले जे लाईफ पार्टनर आहे, आपले हस्बंड आहे, त्यांच्या काही हॅबिट्स किंवा हे असंच करता आहे तसंच करता, इनकी तो ये आदत है, उनकी तो वो आदत है, असं तसं आपण आपल्या गोष्टी डिस्कस करत असतो। आता माझ्या मैत्रिणीशी मी 3.5 तास बोलले, तर यामधला जास्तीत जास्त वेळ आमचा मुलांबद्दल बोलण्यात गेला। म्हणजे मी असंच आल्यानंतर विचार करत होते की कसे 3.5 तास निघून गेले कळलं सुद्धा नाही। तिची पण मुलगी बाहेर शिकायला आहे, माझी पण मुलगी बाहेर शिकायला आहे। तिची मुलं खूप जास्त हुशार आहे अभ्यासामध्ये, खूप म्हणजे खूप। आणि बीट्स म्हणून तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल की खूप भारी कॉलेज आहे, तिथे तिच्या मुलीला ऍडमिशन मिळालेलं आहे। तर तिने तिच्या मुलीचं एक सांगितलं की मी माझ्या मुलीचं एक, तिने करीना की आदत ऐसी है, उन्नती नाव आहे तिच्या मुलीचं, तर ती म्हणते उन्नू ऐसा करती है, उन्नी ऐसा करती है, करीना ऐसा करती है, करीना वैसा करती है। कसं असतं ना, आपल्याला जेव्हा मुलं होतात, जसं की मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं की जेव्हा आपल्या जीवनामध्ये मुलं येतात, आई आणि वडील दोघांनाही खूप आनंद होतो,
हो, खूप मा म्हटलं जातं, पण रियालिटी हीच आहे की जेवढा आनंद आईला होतो तेवढाच वडिलांनाही होतो. कारण की शेवटी ती आई असती तर तो पण वडील असतो, ते पण वडील असतात. असं जसं की तुमच्यापैकी बरेच जणांना माझी मुलं आवडतात आणि थँक्स फॉर दॅट. आणि इव्हन माझे जे क्लोज रिलेटिव्ह आहे ते पण अप्रिशिएट करतात ह्या गोष्टींना की माझ्या मुलांवर मी चांगले संस्कार केले. आणि मी तर परमेश्वरालाच टचवूड, म्हणजे मी तर परमेश्वरालाच त्याचं म्हणजे थँक्यू म्हणेल की चला मी त्यांना घडवलं, परंतु तेवढं कपेबल मला परमेश्वराने बनवलं, तर त्यासाठी मी परमेश्वराला थँक्यू म्हटलंच पाहिजे. कारण की आपण बघतो अनेक ठिकाणी आपल्याला समाजामध्ये वावरताना अनेक ठिकाणी असं बघायला भेटतं चित्र की बरेचसे असे पेरेंट्स खूप संघर्षातून खूप कष्टातून जीवन जगत आले किंवा जगताय, पण मुलं चांगलं वागत नाही तेव्हा त्यांना खूप त्रास होतो, खूप त्रास हो, मेंटली, सामाजिकली. म्हणजे आपण समाजाचा विचार करतोच. शेवटी आपले मुलं जेव्हा असं काही चुकीचं करतात, आई वडिलांना जो त्रास होतो त्याचं शब्दात वर्णन करणं अगदी अशक्यच आहे असं मी म्हणेन. परंतु मुलांना घडवण्यासाठी जर खूप काही असं म्हटलं जातं नाही का, खूप खूप कष्ट घ्यावे लागतात वगैरे. आता माझे छान घडले म्हणून मी असं म्हणू का मी खूप कष्ट घेतले तेव्हा घडले, असं काहीच नाही. हो, त्यांच्यासाठी वेळ काढावा लागतो, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. बऱ्याचशा गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या किंवा मुलं लहान असताना त्यांना योग्य गोष्टी शिकवणं की त्यांनी काय गोष्टी केल्या पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे. त्याचबरोबर आपलं घरातलं वातावरण जे आहे ते पण चांगलं ठेवणं तेवढंच मॅटर करतं. किंवा आपण मुलांसमोर आपण कुणाबद्दल बोलतोय तर आपण काय बोलतोय हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण आई वडील जसं बोलतात तेच मुलं शिकतात. माझ्या मिस्टरांनी त्यांना कुठली बॅड हॅबिट्स तर नाहीच आहे, पण त्यांनी कधी शिवी हा प्रकार त्यांना कधीच आला नाही, त्यांनी कधीच कुणाला शिवी दिली नाही. आणि बऱ्याच ठिकाणी बघा गावाकडे मोस्टली लहान लहान मुलं खेळता खेळता आपापसात एकमेकांना शिव्या वगैरे देतात. मुलं जसं बघतात, जसं त्यांच्या कानावर पडतं, जसं ते डोळ्यांनी बघतात, जे त्यांच्या आजूबाजू घडत असतं त्यातून त्यांची घडण होते आणि त्यातून ते शिकत जातात जे काही आहे चांगल्या वाईट गोष्टी. म्हणून मुलं लहान असताना त्यांच्या आजूबाजूचं वातावरण चांगलं असणं खूप गरजेचं असतं. खूप सगळं टेन्शन घेण्यापेक्षा मी हेच म्हणेन, तुमचं मुलं लहान असताना तुम्ही त्यांच्या आजूबाजू कसं वातावरण आहे ह्या एका गोष्टी म्हणजे चांगलं वातावरण तुम्हाला कसं त्यांना देता येईल हाच प्रयत्न करा. मी असं नाही म्हणणार की तुम्ही खूप हायफाय ठिकाणी राहा की खूप पैसे खर्च करून तुमच्या ह्याच्यात बसत नाही, तरी असं काही नाही. छोट्या घरातही तुम्ही चांगलं वातावरण मुलांना देऊ शकता. आणि जे आपल्या देशाचा इतिहास जर उचलून बघला, आपल्या देशामध्ये इतके सगळे रत्न आहे ज्यांचं बालपण जर बघितलं त्यातून आपण खूप सगळं घेण्यासारखं आहे आपल्याला सगळ्यांसाठीच. ही कुठल्या एका घरात नाही, प्रत्येक घरात मुलं आहे आणि मुलं आहे, मुलांची मुलं आहे, मुलांची मुलं आहे, हे असं चालूच असतं. त्याच्यामुळे आजकाल तर खूप चांगली गोष्ट आहे, खूप केअरिंग झाले पेरेंट्स, इव्हन ग्रँड पेरेंट्स. खूप मुलांना टेन्शन मिळतं, खूप त्यांच्या एज्युकेशन विषयी दखल घेतली जाते म्हणा किंवा अदर ऍक्टिव्हिटीज विषयी. मग त्यांना कुठलं इतर स्केटिंग क्लास असेल, बास्केटबॉल असेल, क्रिकेट असेल, स्विमिंग असेल, ज्यात त्यांना इंटरेस्ट आहे त्यांना क्लास लावले जातात. सगळे पेरेंट्स आपल्या परीने प्रयत्न करतात, जेवढं त्यांच्याकडून होईल तेवढे प्रयत्न प्रत्येक पेरेंट्स करतात. पण त्याचबरोबर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत की आपलं मूल ज्या वातावरणात लहानचं मोठं होतंय ते वातावरण कसं आहे किंवा ज्यांच्याबरोबर आपलं मूल राहतंय ते लोक पण कसे हे पण मॅटर करतं. बऱ्याचदा मुलं एकमेकाचं बघून शिव्या द्यायला लागतात नाही का. म्हणून मुलांच्या आजूबाजूचं वातावरण चांगलं असणं खूप गरजेचं असतं. आणि जेव्हा मुलं त्यांच्या लाईफमध्ये चांगलं काहीतरी करत असतात तेव्हा आपल्याला आपलं जीवन सार्थक झाल्यासारखं वाटतं नाही का. पैसा, नाडकान, धनसंपत्ती कोणीच बरोबर घेऊन जात नाही. आणि आम्ही तर या गोष्टीला बिलकुल वैयक्तिक मी आणि प्रशांतजी आम्ही खरं सांगतो, आम्ही कधीच सेव्हिंग, प्रॉपर्टी ह्या गोष्टींना आम्ही कधीच महत्व दिलं नाही. त्याला द्यायला नाही पाहिजे असं मी बिलकुल म्हणत नाही, द्यायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. पण आम्ही प्रायोरिटी कायम मुलांना चांगलं शिक्षण, चांगलं जेवण, चांगलं खानपान, चांगलं राहणं, चांगले संस्कार या सगळ्या गोष्टींना महत्व दिलं. आणि आय थिंक त्याचेच परिणाम आहे की आज मुलं जेव्हा प्रतीकचं तुम्हाला माहिती आहे की त्याने सिव्हिलमध्ये डिप्लोमा केला, इंजिनिअरिंग, त्याचं एज्युकेशन कम्प्लीट झालं. आज तो आमचा बिझनेस बघतोय. करीना लॉ करते, सेकंड इयरला आहे. आणि टचवूड नेहमीच मी तुम्हाला सांगते की आमच्या मुलांनी आतापर्यंत अशी एकही गोष्ट केली नाही की जी आमच्या मनाविरुद्ध केली किंवा आम्हाला आवडली नाही. तर हेच आमची धनसंपत्ती आहे. तिच्याकडून जाऊन आल्यानंतर मी असंच विचार केला की किती आपण नाही का जेवढं 3.5 तास गप्पा मारल्या जास्त वेळ तर मुलांविषयीच बोलत होतो. कारण की मुलं हेच आपलं सगळं काही असतं.
म्हणून योग्य वेळेत योग्य गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर पुढे जाऊन आपल्याला पस्तवण्याची वेळ येत नाही. तर तुमचे मुलं असतील किंवा नातवंड असतील, जे पण घरात लहान असतील, भाचे असतील, कोणी असतील लहान मुलं, तर हाच प्रयत्न करा की त्यांना चांगला वातावरण देण्याचा प्रयत्न करा. मला मधून मधून कमेंट येतात की मराठी माझी व्यवस्थित नाहीये. तर आता मी तर तालुक्याच्या गावी जन्माला आली आणि वय वर्ष 21 मी तिथेच राहिली. त्यानंतर अनेक ठिकाणी फिरले. आता दुसऱ्यांदा आंध्रामध्ये म्हणजे हैदराबादला दुसऱ्यांदा राहायला आले. बाकी असं महाराष्ट्र सोडून खूप कुठे काही गेली नाही कधी राहायला. पण माहित नाही, जे पण तुम्हाला अशुद्ध कोणाला ज्यांना कोणाला वाटत असेल त्यांना मी सॉरी म्हणेन. या व्यतिरिक्त तर मी काही म्हणू शकत नाही. तर ठीक, तिच्याकडून जाऊन आल्यानंतर खूप असा विचार केल्यानंतर माझ्या डोक्यात सहज ह्या गोष्टी आल्या मुलांविषयीच्या. आज मी हैदराबादमध्ये आहे, मुलगी माझी पुण्याला आहे, मुलगा ठाण्याला आहे. पण मला विशेष असं टेन्शन नाही. एक असतं ना, बाई काही चुकीचं करेल का, काही चुकीचं करेल का, चुकीचं वागेल का. टचवूड परमेश्वर कृपेने हा विचार चुकूनही नसतो. एक आई म्हणून मी त्यांना सकाळी कॉल करते, उठले का, जेवणाची वेळ झाली, जेवले का, घरी यायची वेळ झाल्यावर घरी आले का, बस. या व्यतिरिक्त चुकूनही माझ्या डोक्यात कधीच वाईट विचार येत नाही. कारण मला सगळ्यात पहिले तर माझ्या परमेश्वरावर विश्वास आहे आणि त्यानंतर मी केलेल्या संस्कारांवर. तर आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय बाय. लव्ह यू ऑल. बाय बाय. टेक केअर.